हॅलो फ्रेंड्स, प्लीज व्हिडिओ हा पूर्ण पहा. हॅलो हाय माय यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे विलेज मॉम त्रिवेणीज लाईफस्टाईल. तर इथे मी व्हिडिओ बनवत आहे माझ्या मुलासोबत. मुलीला आत्ताच कराटे क्लासला सोडलं आणि आता आम्हाला 1.5 तास थांबावं लागणार आहे वेटिंगसाठी. तर मग म्हटलं चला तोपर्यंत व्हिडिओ बनवून घ्यावा. खूप दिवसातून मी लॉंग व्हिडिओ बनवत आहे, शॉर्ट्स टाकते पण लॉंग व्हिडिओ खूप दिवसातून बनवत आहे. तर त्यासाठी सॉरी सर्वांना. तर रक्षाबंधन आहे उद्या, आज होती नारळी पौर्णिमा. तर आज सर्वांनाच घ्यायची असेल ना राखी वगैरे सगळं. तर मी पण घरी जाता जाता आजच राख्या घेणार आहे. आजच मम्मीशी बोलणं झालं. तर उद्या बघू, चाललं आहे उद्या जायचं, माहेरी जायचं चाललं आहे. तर त्यासाठी आजच मला सगळं राखी वगैरे घ्यावी लागेल, साडी तयार करून ठेवावी लागेल, जी साडी मला वेअर करायची आहे ती. तर मिस्टरांना वाटलं नव्हतं की मी उद्या जाईल म्हणून. तर जस्ट मी त्यांना येते आता विचारलं की चाललं आहे उद्या जायचं, काय करू. तर अजून तरी ते हो पण नाही म्हणलेत, नाही पण नाही म्हणलेत. अचानक त्यांना असं सरप्राईज दिल्यावरती त्यांना पण करमत नाही ना, त्याच्यामुळे. पण कसं उद्याची मुलांना सुट्टी आली, फ्रायडेची, सॅटर्डेची आणि संडेची, अशा 3 दिवस सुट्ट्या आलेल्या आहेत ना. आणि माझ्या पण क्लासला उद्या मी सुट्ट्या दिलेल्या आहेत. मग उद्याची तर ती कॉमनच सणाची सुट्टी हो आहे वाटतं. नाही सांगता येणार मला, दुसरं कोणाला तरी विचारा ना. तो माणूस खूप वेळ झालं फिरतोय. ॲक्च्युली मी तुम्हाला सांगते, ही पूर्ण बिल्डिंग आहे ना, बापरे, पूर्ण भूलभुलैया आहे. मी पण जेव्हा सुरुवातीला यायचे ना, तर मी पण ना, मला कळायचंच नाही. मी यायचे तर एका जिन्यानी आणि उतरताना मी दुसरीकडेच कुठंतरी म्हणजे हलून जायचे. ॲक्च्युली नवीन आलो ना आपण, 1-2 दिवस आहे ना सुधरतच नाही आपल्याला या बिल्डिंगमध्ये. कारण आहे ना 4 का काहीतरी, हो का, बरं हा माणूस चुकला, हे बघा शोधतोच. तर बघा, तो माणूसाला कोणतरी म्हणलं की वरती असेल, वर. तो वरती जाऊन आला, तर वरती पण त्याला मिळालं नाही. तर असं आहे ते. नवीन आहे ना या बिल्डिंगमध्ये, खरंच ना खूप भुलभुलैयासारखं आहे, बापरे. आणि कसं आहे, अजून काय काय ह्या बिल्डिंगमध्ये काम पण ना अर्धवटच आहे. जसं की इथे बघा सिमेंटचं आहे, इथे कॉलेज आहे खूप मोठं. हे समोर ना हे खूप मोठं कॉलेज आहे. ते कॉलेज ना हॉटेल मॅनेजमेंटचे आणि खूप मोठं कॉलेज आहे. आणि तिथे हॉस्टेल पण आहे. म्हणजे ह्या पूर्ण सराउंडिंगमध्ये बघा मोठे मोठे 3 हॉटेल्स आहेत. एक हॉटेल मॅनेजमेंटचंच कॉलेज आहे, त्यांचं हॉस्टेल पण आहे. आणि बाकी सगळं असं सलून्स आहेत आणि पार्लर्स आहेत, जिम आहे, खूप मोठी जिम आहे, खूप मोठी. आणि त्यानंतर कराटे, म्हणजे ॲक्टिव्हिटीज जेवढ्या आहेत ना, डान्स अकॅडमीज म्हणा, डान्सची, कराटेची, जिमची, सगळं म्हणजे तेच आहे. हे बघा, हे ना पूर्ण सराउंडिंग ना तोच आहे बघा. हे सगळे ऑफिस आहे. तिकडे बघा किती अंधार आहे ना, खूप अंधार आहे तिकडे. आणि एकाच ठिकाणी एवढ्या गोष्टी आहेत ना, त्यामुळं काय होतं, नवीन माणूस आला ना, काहीच म्हणजे इतकं कन्फ्यूज होऊन जातं, सापडतच नाही. जसं की मी म्हणले ना, मी सुरुवातीला यायचे ना मुलीला घेऊन, तर रोज मी चुकायचे 2 दिवस, नाही का, 2-3 दिवस यायचे एका जिन्यानी, जाताना ते सगळं सेमच वाटायचं, जिना सेम वाटायचं, वातावरण सेम. आणि दुसरीकडेच परत वरती येऊन परत मग ते शोधत बसावं लागायचं. आता येतोय आम्ही, बरेच महिने झाले येऊन येऊन, आता काय माहिती झालंय कसं काय. पण नवीन माणसं येणार आहे ना, शक्यतो मिस होतात, असं होतं. पण खूप छान आहे ते, एकाच ठिकाणी. म्हणजे इतकं छान ना, असं वाटतं की आपण ॲमेनॉरामध्ये आल्यासारखं फील होतं आपल्याला. कारण ना आपण एक मॉल आहे ना, तर बऱ्याच गोष्टी एकाच ठिकाणी आहेत. आणि खाली बापरे, फास्ट फूडचे एवढे स्टॉल्स आहेत ना, फास्ट फूडचे, आणि सगळं म्हणजे छान आहे. पिझ्झा, बर्गर, वडापाव, आणि छान क्वालिटीचं आहे सगळं. भरपूर जण घेत असतात. फास्ट फूड आहे ना, फास्ट फूडसाठी हा पॉईंट आहे ना, खूपच असा क्राऊड एरिया आहे फास्ट फूडसाठी. हे बघा ह्याचं काय कसं चाललं आहे, त्याची फायटिंग तो करत असतो. करमतं त्याला पण. थोडा वेळ आम्ही फोन बघतो, थोडा वेळ तो खेळतो.
असं असतं. माझे व्हिडिओ एडिट करायचे असेल तर मी इथे बसून माझे व्हिडिओ एडिट करते. म्हणजे काय होतं, मुलीला मी क्लासला घेऊन येते, घरापासून हे अंतर खूप लांब आहे, मला रिक्षा करून यावी लागते आणि मग येऊन जाऊन पॉसिबल होत नाही. त्यामुळे मला तिचा क्लास सुटेपर्यंत इथेच थांबावं लागतं. पण त्या वेळामध्ये मी माझे व्हिडिओज असते त्याचं एडिटिंग करते किंवा माझा क्लास पण मी इथनंच जॉईन करते. मग एका वेळी त्या गोष्टी होऊन जातात माझ्या. आणि राहिला प्रश्न मुलाचा, तर घरी कोण नसल्यावरती तो माझ्यासोबत येतो. कधी कधी तो पण त्याचा अभ्यासाचं घेऊन येतो, काय रायटिंग वगैरे असं तर इथे असं बसून ना आम्ही करतो ते. आणि कंटाळा आला तर मग मी त्याला थोडासा फोन वगैरे देत असते, असं करते. आणि मुलांच्या बाबतीत जर म्हणा, मला 2 मुलं आहेत, मी कोणाचीच अपेक्षा धरत नाही की बाबा मी अर्ध्या तासाने आले, 1 तासाने आले, प्लीज माझ्या मुलांना ठेवा किंवा राहू द्या, असं मी करत नाही. मी जिथे जाईल, माझं काम असेल, मी तिथे माझ्या मुलांना घेऊन जाते, असं असतं. आणि दुसऱ्यांच्या भरोशी मला मुलांना सोडायला पण नाही आवडत, कारण की आपण जसं आपल्या मुलांची केअर घेतो ना, तसं कुणीच नाही घेऊ शकत. मेन हे रिझन आहे. त्यामुळं मी नाही कोणाला मुलं देत, माझ्यासोबतच माझे मुलं असतात. तर असं इथे मी बसते, इथे माझ्या मागेच बघा कॉलेज आहे, इथे बसूनच मी कितीतरी माझे शॉर्ट्स काढलेले आहेत. आणि हा लॉंग व्हिडिओ मी फर्स्ट टाईम इथे बनवते. तर चला, आता हिचा क्लास सुटला की जाताना मला भरपूर शॉपिंग करायची आहे उद्यासाठी. उद्या रक्षाबंधन आहे, तर मला राखी घ्यायचे, अजून स्वीट घ्यायचे. तसं मी आज गुलाबजाम घरीच बनवणार आहे आणि माऊला गिफ्ट देणार आहे. ती मगाचपासून विचारते मम्मा काय गिफ्ट देणार, पण आम्ही तिला सरप्राईज देणार आहे. काय गिफ्ट आहे तिला आम्ही सांगणारच नाही. तर चला भेटूया पुन्हाच अशा एक छान व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा. बाय.